ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊन देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. आजचं म्हणण्याकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 3:1-5 ही वचने. निर्गम अध्याय 3:1-5 ही वचने. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इत्रो याची शेरडी मेंढरे चारीत होता, आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लाविली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता इकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला, असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे, मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, निर्गम याचा 3रा अध्याय आणि वचने 1-5. या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाने मोशेची निवड जी आहे ती कशा प्रकारे केलेली आहे. मोशे जो आहे हा मेंढरे राखत असताना एका झुडपाच्या द्वारे देवाने त्यास दर्शन दिलेलं आहे आणि देवाने त्याला हाक मारलेली आहे. प्रियांनो, देवाने आपल्या लोकांची परिस्थिती पाहिली. ज्या दास्यामध्ये ते लोक होते त्यांचा आक्रोश देवापर्यंत पोहोचला, आणि म्हणून आम्ही जर 8व्या वचनामध्ये जर पाहिलं तर देवाची इच्छा होती की या लोकांना सोडून प्रियांनो दुधा मधाचे जे प्रवाह आहेत अशा ठिकाणी घेऊन जावं. आणि म्हणून देव जो आहे स्वतः उतरलेला आहे. ज्यावेळेस देव आमची निवड करतो त्यावेळेस आम्ही कशा परिस्थितीमध्ये आहोत हा देव कधीच विचार करत नाही. आम्ही पाहतो की मोशे मेंढरे राखत होता,
दावीद राजा देखील ज्यावेळेस त्याची निवड होणार होती, तो देखील प्रियांनो एक मेंढपाळ होता आणि मेंढपाळाचं तो काम करत होता. ज्यावेळेस शमूएल संदेश त्याला देवाचं पाचारण झालं, देवाचं कॉलिंग झालं, त्यावेळेस तो त्याला आवाज द्यायचा. आज तुम्ही आणि मी देवाचा आवाज ऐकणं, त्याची वाणी ऐकणं आणि त्याच्या सेवेसाठी तयार असणं याच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. देवाची इच्छा आहे की जसं या देवाच्या महान सेवकांना देवाने निवडलं आणि त्याच्या गौरवासाठी उपयोग करून घेतलं, आज देवबाप तशाच प्रकारे तुमचा आणि माझा उपयोग अनेकांच्या तारणासाठी करून घेऊ इच्छित आहे. काय त्याचं आम्ही कॉलिंग ओळखत आहोत का? आम्ही त्याचं पाचारण जे आहे ते समजून घेत आहोत का? जर आम्ही निश्चित समजून घेतो तर देवबाप आमचा देखील उपयोग त्याच्या गौरवासाठी आणि अनेकांच्या तारणासाठी प्रियांनो करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आपण आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये सोपूया आणि प्रभूजवळ प्रार्थना करूया की प्रभू, आमच्या जीवनासंबंधी तुझी काय योजना आहे. कारण देव आमच्या जीवनातली प्रियांनो आम्ही कशी आहोत हे पाहत नाही, तर आम्हाला प्रियांनो तो यासाठी निवडतो की आम्ही त्याच्यामध्ये बलवान व्हावं, आम्ही सामर्थ्यानं भरावं, आम्ही अभिषेकानं भरावं. हे जे संदेश ते आहेत, पूर्वी प्रियांनो आम्ही कसे होते, परंतु ज्या वेळेस त्यांना देवाचं पाचारण झालं त्यावेळेस ते आत्म्यानं भरले, सामर्थ्यानं भरले, मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार त्यांनी केलेले आहेत. अशाच प्रकारे देव आम्हाला देखील त्याच्या सामर्थ्याने भरू इच्छित आहे. जर आम्ही त्याचं कॉलिंग ओळखतो तर प्रियांनो देवबाप निश्चित येणाऱ्या दिवसांमध्ये आमचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेतल्याशिवाय राहणार नाही. देवबाप या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती, तुझं गौरव करतो, तुझी महिमा करतो. पुन्हा एकदा तू आमच्यावरती दया, कृपा, अनुग्रह केलेला आहेस आणि देवबापा आम्हाला तुझ्या गौरवासाठी तू बोलावलेला आहेस. तू म्हटलेला आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आणि तू आम्हाला उत्तर देणारा परमेश्वर तू आहेस. तू आमची निवड केलीस आणि तू आम्हाला तारणामध्ये आणलंस, तुझे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलास. त्यासाठी आम्ही विशेष तुला धन्यवाद देतो. देवबापा, आम्ही तुझं पाचारण समजून घ्यावं आणि तुझ्या कार्यासाठी सक्षम बनावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आम्ही तू पुढचा वेळ क्षण तुझ्या स्वाधीन अधीन करून तारणाऱ्या येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. दुधाती मेंढरेची कळपात नाही, तयार त्यांना करूया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.